नमस्कार मित्र, ही आहे माझ्या मामाची मुलगी श्रीला. अशी खेळत होते. श्रीचं तर नखरा तुम्हाला माहितीच आहे. त्याला ही मुंगीची गाडी खूप आवडते. बाळमामा तरी नको नको मला दाखवू नका. मग आम्ही मस्त भेळ केली आणि सगळ्यांनी भेळ एन्जॉय केली. मस्त झाली होती. मग रात्रीच्या जेवणाला आमचं काय ठरवायचं म्हणून आम्ही मसूर भात ठरवत होतो. मस्त मग मसूर भाताला मी असं काय कट करून घेतलं, तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं तेल गरम होऊ दिले. तेल टाकल्याच्यानंतर मग त्यात मी लसूणच्या पाकळ्या असं थोडं चिरून घेतल्या, पण शेवटी लसूणच्या पाकळ्या टाकल्याच नाहीत. हे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटमध्ये बघता. जिरे मोहरी टाकली, कांदा टाकला, मस्त टोमॅटो बटाटा धुवून घेतलं मस्त, ते पण टाकलं आणि त्याच्यानंतर हलवून घेतलं. त्याच्यानंतर मस्त हलवून घेतलं. हे मसूर टाकले मी थोडे 1-1.5 तास भिजून घेतले. भिजवले तरी तसं काही नाही. आणि मग मस्त मसाले टाकून मी लाल तिखट आणि हे मी मसाला टाकला, एकवाली पोळी. मला असं तोंडाने फोडायलाच आवडतं. तुम्ही म्हणत असेल काय बाबा ही पोळी अशी काय फोडती, मला असंच आवडतं. मग मस्त चपाती कसं दादू मला असं मध्ये मध्ये करत होता. आणि मग नंतर मस्त मी त्यात तांदूळ टाकून घेतले, पाणी टाकून घेतलं आणि मस्त हे असं कोथिंबीर टाकून घेतली आणि आपलं मीठ टाकलं. मिठाला चवच नाही. बिना मिठाचं काय तरी चांगलं होतं काय तुम्ही सांगा. माझा काय असा पसारा पडून घेतला होता आणि बाळमामा डबल सिरीजसोबत खेळायला आले ते. मग मस्त मी पसारा आवरून घेतला आणि दादूची याची मस्ती चालू होती. मग आम्ही मसूर भात खाऊन घेतला. भेटूया नेक्स्ट